नमस्कार. आज आपण अशा एका शहराची गोष्ट करणार आहोत ज्याचा आत्मा तो दगडविटांमध्ये नाही तर चक्क रेशमाच्या धाग्यांमध्ये विणला गेलाय. हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे एखाद्या शहराचा आत्मा, त्याची खरी ओळख, ती नेमकी कशात टिकून राहते? आणि याचं उत्तर खरं तर खूप अनपेक्षित आहे. काशीचं चैतन्य हे दगडी इमारतींमध्ये नाही तर तिथल्या नाजूक, मुलायम, रेशमी धाग्यांमध्येच आपलं गेलंय. चला मग हाच धागा पकडून आपण पुढे जाऊया. तर आपला प्रवास सुरू होतोय काशीपासून. हो, तेच शहर ज्याला आपण बनारस किंवा वाराणसी म्हणूनही ओळखतो. पण खरं सांगायचं तर हे फक्त एक शहर नाहीये. हा एक जिवंत इतिहास आहे. या शहराला ना अनेक नाव आहेत. काशी म्हणजे प्रकाशाची नगरी. मग वाराणसी जे वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्यांच्या नावावरून आलंय. आणि एक नाव आहे अविमुक्त क्षेत्र. कारण असं मानतात की भगवान शंकराने हे स्थान कधीच सोडलं नाही. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे जगातल्या त्या मोजक्या शहरांपैकी एक आहे जिथे हजारो वर्षांपासून मानवी वस्ती अखंडपणे नांदतीये. ठीक आहे. तर आता आपण जरा या शहराच्या आत डोकावून पाहूया. त्या गोष्टींकडे वळूया ज्यामुळे बनारसला भारताचं आध्यात्मिक हृदय म्हटलं जातं. काशीबद्दलची एक सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे तिथली उलटी गंगा. आता बघा, संपूर्ण भारतात दक्षिण दिशेला वाहणारी गंगा नदी फक्त काशीमध्ये तिची दिशा बदलते आणि चक्क उत्तरेकडे वाहू लागते. ही एक अद्भुत गोष्ट आहे आणि ह्याच घटनेला काशीच्या पवित्रतेचं मूळ कारण मानलं जातं. आणि याच पवित्र गंगेच्या काठावर एक दोन नाहीत तर तब्बल 80 पेक्षा जास्त घाट आहेत. हो, 80हून अधिक. विचार करा. आणि प्रत्येक घाटाची ना एक स्वतःची वेगळी कहाणी आहे, एक वेगळी ओळख आहे. हे घाट म्हणजे जणू काही जीवन आणि मृत्यूच्या चक्राचे थेट साक्षीदारच आहेत. एका बाजूला दशाश्वमेध घाटावर भव्य आरतीने जीवनाचा उत्सव साजरा होतो, तर दुसऱ्या बाजूला मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांवर मृत्यूनंतर मोक्षाचा प्रवास सुरू होतो. म्हणजे बघा, संपूर्ण जीवनचक्रच इथे या घाटांवर आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि या सगळ्याच्या अगदी केंद्रस्थानी या शहराच्या हृदयात वसलेलं आहे काशी विश्वनाथ मंदिर. हे फक्त एक मंदिर नाही तर या शहराचा खरा आध्यात्मिक आधारस्तंभ आहे. इथेच भगवान शिव विश्वाचे नाथ म्हणून विराजमान आहेत. पण मग एक प्रश्न मनात येतोच. या शहराची ही सगळी ऊर्जा, ही संस्कृती, हे अध्यात्म, या सगळ्याचं सगळ्यात सुंदर, सगळ्यात मूर्त रूप आपल्याला कुठे बरं पाहायला मिळत असेल? याचं उत्तर आहे बनारसी साडीमध्ये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. या शहराचा आत्मा चक्क एका कापडात विणला गेला आहे. कारण या शहराचं चैतन्य, त्याची कला, त्याचा इतिहास हे सगळं काही विणकाम करून एका अद्भुत वस्त्रात जिवंत झाले आहे. हो, तो आत्मा विणलेला आहे. तर बनारसी साडी म्हणजे काय? ती फक्त एक साडी नाहीये. ती आहे शुद्ध रेशीम आणि खऱ्या जरीच्या नाजूक धाग्यांनी विणलेली एक अप्रतिम कलाकृती. तिच्या भव्यतेसाठी आणि त्यावरील बारीक कलाकुसरीसाठी ती जगभर ओळखली जाते. चला, आता या अद्भुत वस्त्राच्या निर्मितीमागे जी अविश्वसनीय कलाकुसर आणि मेहनत दडलेली आहे ना, त्याबद्दल थोडंच जाणून घेऊया. ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाहीये, उलट खूप गुंतागुंतीची आहे. सगळ्यात आधी शुद्ध रेशीम आणि खरी जरी म्हणजे सोन्या चांदीचा मुलामा दिलेले धागे निवडले जातात. मग हातमागावर अत्यंत नाजूकपणे एका एका धाग्याने डिझाईन विणलं जातं आणि शेवटी त्या अप्रतिम नक्षीला अंतिम रूप दिलं जातं. आता ही गोष्ट ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण एक अस्सल बनारसी साडी तयार व्हायला कमीत कमी 15 दिवस ते अगदी 6 महिन्यांपर्यंतचा काळ लागतो. कल्पना करा, एका साडीसाठी 6 महिने? ही फक्त कारागिरी नाही, ही तर एक प्रकारची तपश्चर्याच आहे. आणि ही तपश्चर्या एकट्याची नाहीये. एक साडी विणण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 कुशल कारागीर एकत्र येतात, तेव्हा कुठे ती कलाकृती तयार होते. यावरूनच आपल्याला या कलेची गुंतागुंत आणि तिचं सामूहिक स्वरूप लक्षात येतं. तर मग प्रश्न येतो की खरी बनारसी साडी ओळखायची कशी? यात काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. खरी साडी ही नेहमी शुद्ध रेशमाची असते आणि तिची जरी खऱ्या चांदी किंवा सोन्याचा मुलामा दिलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती पूर्णपणे हातमागावर विणलेली असते.
या उलट ज्या बनावट साड्या असतात त्यात सिंथेटिक धागे आणि तांब्याची किंवा प्लास्टिकची जरी वापरलेली असते आणि त्या सरळ सरळ मशीनवर तयार केलेल्या असतात. ही साडी म्हणजे खरं तर फक्त एक वस्त्र नाही, ती एक जिवंत परंपरा आहे. तिचं आपल्या संस्कृतीत आणि आजच्या फॅशनच्या जगात काय स्थान आहे हे पाहणंही खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला माहितीये का, बनारसी साडीतल्या प्रत्येक रंगाची एक वेगळी भाषा आहे, एक वेगळा अर्थ आहे. जसं की लाल रंग, तो विवाह आणि प्रेमाचं प्रतीक मानला जातो. हिरवा रंग समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक आहे. पिवळा रंग कोणत्याही नव्या सुरुवातीसाठी शुभ मानला जातो. आणि सोनेरी रंग, तो तर राजशाही थाट आणि वैभवाचं लक्षण आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की लाल बनारसी साडी ही भारतीय वधूची खरी ओळख आहे. या एका वाक्यातच तिचं महत्त्व समावलेलं आहे. या कलेचं महत्त्व आणि तिचा वारसा जपण्यासाठी 2009 साली बनारसी साडीला एक खूप महत्त्वाचा दर्जा मिळाला, तो म्हणजे GI टॅग. आता याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की फक्त बनारस आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तयार होणाऱ्या साड्यांनाच कायदेशीररित्या बनारसी म्हणता येतं. यामुळे या कलेचं मूळ आणि तिची शुद्धता जपायला खूप मोठी मदत होते. तर आता आपण या सगळ्या विवेचनाच्या शेवटाकडे येतोय, जिथे हे शहर आणि त्याचं हे वस्त्र, या दोन गोष्टी कशा एकमेकांपासून वेगळ्या केल्याच जाऊ शकत नाहीत हे अगदी स्पष्ट होतं. तर हा सगळा प्रवास केल्यानंतर एक प्रश्न पुन्हा मनात डोकावतोच. ही बनारसी साडी म्हणजे केवळ एक सुंदर वस्त्र आहे की त्या शाश्वत, अनादी काशी शहराच्या आत्म्याचाच एक विणलेला अंश आहे? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.